नांदुरा शहरातून पोलिसांनी एका तरुणाकडून जप्त केल्या तब्बल 41 तलवारी। अप्पर पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेची जिल्ह्यात मोठी कारवाई। बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा शहरामध्ये एक तरुण मोठ्या प्रमाणात तलवारी विक्रीसाठी घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना मिळाली होती। त्यावरून अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा यांना आदेशित पारित केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने नांदुरा शहरात छापा टाकला असता शाहीन कॉलनी येथील शेख वसीम शेख सलीम हा 33 वर्षीय तरुण तलवारी विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे दिसून आले। त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल 41 धारदार तलवारी, मोबाईल आणि दुचाकी असा 1,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। सणासुदीच्या तोंडावर एवढ्या मोठ्या प्रमाणात तलवारी जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी आम्हाला गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती की असं एक इसम संशयित इसम काही अवैध हत्यार बाळगून त्याचं तो गावामध्ये येणार आहे। तर या अनुषंगाने आम्ही माहिती तात्काळ आमचे स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अंबुलकर व खामगाव विभागचे जे अपर पोलीस अधीक्षक आहेत श्रेनिक लोढा साहेब त्यांना ही माहिती दिली होती। त्यांनी या माहितीवरून त्यांचे 2 ते 3 पथक त्यांनी फॉर्म केले होते आणि सोबत 2 अधिकारी आणि 4 अंमलदार घेऊन त्यांनी ही त्या संबंधित संशयित इसमाला ज्याचे नाव वसीम शेख सलीम आहे, तो राहणारा नांदुरा येथील आहे, त्याला अवैध हत्यारासह त्याच्या मोटरसायकलवर त्याला ताब्यात घेतलेले आहे, पकडलेले आहे। या संदर्भाने आपल्या नांदुरा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे व पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत। एकूण 41 तलवारी आपल्याला भेटलेल्या आहेत, अवैध तलवारी, आणि सोबत त्याची मोटरसायकल आणि मोबाईल असा एकूण मुद्देमाल 1,82,000चा मुद्देमाल आपण ताब्यात